सोलापूरमध्ये 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ऐन परीक्षा सुरू असतानाच एकाएकी दुःखाचा डोंगर कोसळला. परीक्षा द्यायला निघतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण ती खंबीर बनली आणि शुक्रवारी तिने 10वीचा पेपर सोडवला. तिच्या या धाडसाची शिक्षण क्षेत्रातून प्रशंसा केली जात आहे. धनश्री भिकाजी पवार असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. धनश्री पवार ही शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये 10वीत शिकत होती. शुक्रवारी मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी 10 वाजता सोलापुरातील कन्या प्रशाला केंद्रावर ती जाणार होती. परीक्षेला निघण्याच्या तयारीत असतानाच रुग्णालयात डायलिसिसचे उपचार घेत असलेले तिचे वडील भिकाजी पवार यांचं निधन झालं. हे ऐकून ती खचून गेली. अशा दुःखद प्रसंगात परीक्षा देण्याची तिची मानसिकता नव्हती. धनश्रीच्या वडिलांची निधनाची माहिती शाळेतही पोहोचली. शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी तिला धीर देत त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि परीक्षा देण्याची विनंती केली. तिला घरातून परीक्षा केंद्रावर पोहोचवलं. हा धीर मिळताच तिनं दुःख बाजूला ठेवत मराठीचा पहिला पेपर दिला. परीक्षा देऊन झाल्यानंतर ती घरी गेली आणि वडिलांचे दर्शन घेतले. धनश्रीचा पेपर संपेपर्यंत नातेवाईकांनी तिच्या वडिलांचे अंत्यविधी थांबवले होते. धनश्रीनं पेपर देऊन परतल्यानंतर वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणजे 10वीची परीक्षा. 10वीची परीक्षा आयुष्याची दिशा ठरवणारी असते. धनश्री पवारने वर्षभर अभ्यास केला होता. सोलापुरातील कन्या प्रशाला केंद्रावर तिच्या स्वप्नांची पहिली पायरी उभी होती. पण नियतीनं तिच्यावर संकटाची परीक्षाच लादली. डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच दुसरी एक महत्त्वाची परीक्षा तिची वाट बघत होती आणि तिनं दाखवलेल्या संयमाचं, दुःख पचवून दिलेल्या परीक्षेचं सर्वत्र कौतुक होत असतानाच सर्वत्र हळहळही व्यक्त होत आहे.